आज आपण बघणार आहे ओला उबेरने रेट व्यवस्थित देतात का नाही. काल मला पूर्ण रेटला पूर्ण कमी दिलेलं त्यांनी. आज काय होतं आहे बघू आणि आजचा दिवस कसा जातो आहे बघू. पहिली बुकिंग उचलली DSK विश्व धायरी. म्हणलं इथं लय वेळ बसून उपयोग नाही. काल आपण 12 वाजले होते इथले येतात. पण आज म्हणलं लोकल टोकल चालू करू. इथले इथं लोकलमध्ये 2 तासामध्ये 200-300 रुपये तर होतात. पण बघू आता लोकल टोकल परवडतं का लॉंग रूटला तर कसे पैसे कमी भेटतात. मग लोकल टोकलच मारलेले चांगले म्हणून लोकल टोकल चालू केलेले आहेत. बघू आता दिवस कसा जातो आजचा. नाही सांगतो 73 पैसे द्यायचं 54 रुपये. आता DSK रोडचा ड्रॉप झाला. कस्टमरचे झालेले 54 रुपये. कस्टमरने आपल्याला दिले 100 रुपये. त्याच्यातले 4-6 रुपये त्यांचे रिटर्न केले. पहिली बुकिंग झाली आहे. दुसरी कुठली वाजती आहे काय आहे आणि कुठं दिवसभर फिरेल आज त्यात बघू पुढं. आणि रिअलिटीने दाखवू धंदा किती झाले. आता मला 54 रुपये भेटले. 5.1 किलोमीटरला मला 54 रुपये भेटले. म्हणजे 5.1 म्हणलं तरी बरोबर भेटले 54 रुपये. आता ह्याच्या पुढं किती ह्याला मिळतात म्हणजे लांब मारायचं नाही, लोकलच मारायचं. लोकलमध्ये धंदा व्यवस्थित देते फेअर आणि लॉंगला फेअर कमी देते. बघू आता आपण. मोबाईल झाला हँग चालू तर नाही काय आले लाईव्ह मारला हँग मारला. कॅश चालेल ना. कुठपर्यंत गेला होता इथं? गोकुळनगर 314 रुपये 15 रुपये हे दाखवून 8 म्हणलं तरी. घरातून निघताना आपलं धानुरी आपल्याला येरोडा बसली होती. त्यांचं लोकेशन होतं चुकलेलं. येरोडाच नव्हतं, त्यांना जायचं होतं धानुरीला. मग धानुरीचं मीटर टाकून आलो. त्यांना म्हणले मीटर टाकून चला म्हटले. मीटर टाकून आलो. मीटर टाकून 100 रुपये त्यांनी कॅश पहिली झालेली आपली पहिली बुकिंग. त्याच्यानंतर ही नोट भेटली डायरेक्ट 400 रुपये 408 रुपये काय तर झाले होते. पण म्हटलं तर त्यांच्यावर सुट्टे नव्हते. म्हटलं जाऊ दे 400 रुपये तर 400 रुपये. डायरी DSK रोडवरनं डायरी DSKमधनं इथपर्यंत येण्यासाठी मला 400 रुपये झाले. यायला काय नाही म्हटलं तर 1 तास 20 मिनटाच्या घरात लागला असणार आहे. आता बघू पुढं काय होतं आहे, किती धंदा होतो आहे आणि वाचतंय काय म्हणून. चला 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 इथं बस. अरे चला OTP काय कुठला त्याला बसली 17 किलोमीटरची राहटणी म्हणून बसली 17 किलोमीटर. आता बघू किती पैसे मिळतात आणि किती वेळ लागतो जायला आपण चेक करू. $277 रुपये दाखवतो. आपली झाला ड्रॉप. आपल्याला 16 किलोमीटरला येण्यासाठी 50 मिनटं लागली आणि 16 किलोमीटरला आपल्याला भेटले 277 रुपये. त्याच्यातले 300 रुपये कॅश दिले, आपण वरचे सुट्टे दिले, 300 रुपये कॅश भेटले. आता बघू याच्या पुढे कुठली पडते, किती वेळ लागतोय.
आता बसली बुकिंग पिंपरी सौदागर. आता बघू सौदागरला जायला किती वेळ लागतो, सौदागरला किती पैसे मिळतात हे बघू आपण. आज बऱ्यापैकी तर रेट व्यवस्थित भेटलाय, आज काही खाली भेटला नाही. ओलानेच मारतोय, उबेर रेट खाली करतोय, ओलाचं अजून तरी वाटत नाही मला. बघू उबेरला मग टाळायचं, उबेरला लोकलला ठेवायचं आणि ओलाला लॉंग रूटला ठेवायचं. बघू काय होतं पुढं. आणि ह्या बुकिंगचे पैसे किती मिळतात आपण हे पण बघू. 1428. पहिल्यांदा बघितलं की इमानदार कस्टमर, तो कस्टमर इथं खाऊन गेला होता, पेमेंट द्यायचं विसरले होते. ते पिंपरी सौदागर गेले, 125 रुपये जायचे झाले, यायचे 125, परत जायचे 125, असं 3 वेळा जाऊन आता पेमेंट द्यायला गेलेले. बघा इमानदारी अशी पाहिजे कस्टमरला, खाल्लेलं पेमेंट पूर्ण द्यावं. कस्टमरनी त्यांचे 150 केले, इथं 125 जायचे 125 यायचे झाले. येताना मला 150 300 दिले त्यांनी, म्हणजे यायचे 150 जायचे 150 दिले. 150 300 रुपये, म्हणजे त्यांना ते खाणं किती भागात पडलं. आणि स्वतःची इमानदारी जी आहे ती प्रॉपरली होती मॅडमची. मॅडम इमानदारीला प्रॉपर खाल्लंय ज्याचं त्याचं पेमेंट करण्यासाठी त्यांनी 150 हे आणि 150 300 425 रुपये त्यांनी इथं फक्त रिक्षाचे पे केले की जाऊन येण्याचे. एवढी इमानदारी माणसांनी ठेवावी मनामध्ये स्वतःच्या, दुसऱ्याच्या नाही तर स्वतःच्या. कोणाला न खाऊन न बुडवता इमानदारीमध्ये पेमेंट करावं, असं माझं म्हणणं आहे. तुमच्या ह्याच्यामधलं त्याला 3 सांगा. 2669. काय 2669 नाही, 4च नंबर. पुढे गेला 226 रुपये दाखवलं. आपला पिंपरी सौदागरमधनं आपल्याला बसलेली सदाशिव पेठ होती 14 किलोमीटरची. 14 किलोमीटरला 15 किलोमीटरच्या वर उबेर कमी देतो, पण 14 किलोमीटरला त्यांनी दिले मला 243 रुपये. होतात किती 238 रुपये होतात, 40 रुपये होतात. त्यांनी 3-4 रुपये एक्स्ट्रा दिले. त्याच्यामुळं 14 किलोमीटरच्या खाली जे असेल अमाऊंट उबेरला तर उचला. 14-15 किलोमीटर जर क्रॉस होत असेल तर उबेर उचलू नका. आणि गपचूप आपलं ओलाला मारता. ओलाला काही प्रॉब्लेम नाही आहे रेटबद्दल. तर बघू ओलाला काय प्रॉब्लेम आला तर मी दाखवतो तुम्हाला. आपण डेक्कनला होतो, डेक्कन आपलं सदाशिव पेठेत होतं. सदाशिव पेठेतनं 44 रुपये झाले डेक्कनचे. डेक्कनला मीटरने गेलो होतो, तिथल्या तिथं म्हणलं लोकल मारावं. त्यांना झाली 44 रुपये. आणि डेक्कनला जसा ड्रॉप झाला डेक्कनच्या सिग्नलला भेटली दत्तवाडी. आता आलो दत्तवाडीमधून आपल्याला भेटले 70 रुपये भेटलेले. 70 10 रुपये माहिती नाही, 70 रुपये भेटले आपल्याला. आता ह्याच्या पुढं किती भेटतील हे माहिती नाही. आजची इन्कम बघायला गेलं तर आज इन्कम दिसते कॅशमध्ये. आज संध्याकाळी बघायला मजा येईल की किती झाला आहे धंदा, किती झाले पूर्ण टोटल. कारण आज कॅश बी झाली आणि ऑनलाईन पण झाली. त्याच्यामुळं कॅश झाली तर दाखवता येतं, ऑनलाईन झाल्यावर दाखवता येत नाही. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. बघू आता पण पुढं किती होतोय धंदा अजून. मला बसली MIT कोथरूड. 100चा आकडा दाखवलेला आहे, 100 मीटरवरूनच पिकअप आहे. 100चा आकडा बी दाखवला 100 रुपये, 100 मीटरवरून पिकअप आहे. म्हटलं पटकनी करावं पिकअप आणि बघू. धंदा काय आपला काही मोठ्या ह्याच्यावर नाही, छोटं मोठं करत राहायचं. मोठं मारून पण काय उपयोग नाही. काल 30 किलोमीटर घेऊन गेलो आणि फक्त किती भेटले 450 भेटले. 520 रुपये बिल होत होतं, फक्त 450 रुपये घेऊन बसायला लागलं. त्याच्यापेक्षा लोकल मारू आणि सुखी राहू, डोक्याला ताप नको. आणि मनामध्ये जे जास्त जर 500 रुपयाचा काल मधनं रडल्यासारखं फील होतं. बिना कामाचं दिसली कशाला फिलिंग घ्यायची. आपण आपलं रिलॅक्स ठेवू, लोकल मारू, आपापल्या एरियात मारू आणि खुश राहू. 21554.
झालेली 106 रुपये, 106 2006. मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक अशी जागा घेऊन आलो आहे, कोथरूडमध्ये आहे. कोथरूडची MIDच्या बरोबर वरच्या साईडला जंगल लाईफमध्ये ट्रॅकिंगचं आहे, म्हणजे पूर्ण जंगल आहे. तुम्ही बघचालच व्हिडिओमध्ये पुढं. तर बघू आता मधने काय दिसतंय. मेन रोडवरनं दाखवते, मेन रोडवरनं वर दाखवलेले अर्ध्यातनं रोड. खाली स्टार्टिंगला झोपडपट्टी आहे, त्याच्या क्रॉसिंग झाल्याच्यानंतर मी क्लिप्स घेतली त्या गेटपासनं. आता बघू मध्ये गेल्यावर काय आहे काय नाही, आणि भारी आहे का कसं आहे ते तुम्ही सांगा कमेंट्स करून. कसं आहे बघा, कशी ट्रॅकिंगला येण्यासारखी जागा आहे का नाही. हे मेन रोड आहे, अजून इथं गाड्या पार्किंग होत्या. इथं लोकेशनला यायचं असेल तर ARE म्हणून कुठलं तर कॉलेज आहे का काहीतरी आहे, ते लोकेशनच्या इथे. बघू आपण मध्ये गेल्यावर काय नाव सापडते आपल्याला लोकेशनचं, आपण ते बी दाखवू. एवढे लोक 2 व्हीलर पार्किंग करून गेलेलेच, म्हणजे मध्ये जागा कशी असेल ते विचार करून घ्या फक्त. आता आपण चाललो आहे मधल्या साईडला, इथं पार्किंग लावलेलं आहे सगळ्यांनी गाड्या, आणि आपण चाललो आता मध्ये गेल्याच्या नंतर कसा व्ह्यू आहे हे आपण बघू. ट्रॅकिंगसाठी मेन आहे अंदाज तरी हे. ट्रॅकिंग करायला सगळे पब्लिक इथे येतात, बघू शकता तुम्ही. पूर्ण बघायला गेलं तर भरपूर मोठं आहे हे. किती फुटामध्ये आहे, किती अंतर आहे ह्याच्यात काही माहिती नाही. इथं मेन ट्रॅकिंगला येतात, आणि पूर्ण ट्रॅकिंगचं एंट्री केल्याच्या नंतर इथं लेफ्टला एक मंदिर आहे, आणि इथं सगळे गोळा फेकची प्रॅक्टिस करतात. असं वाटतंय बघा, फक्त हे तर फक्त मोबाईलमध्ये वाटतं फील. इथं जे चालतात ट्रॅकिंग करतात त्यांच्यासाठी कशी फिलिंग असेल. इथं सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत बघा. अशा जंगलातनं ट्रॅकिंग करण्यासाठी किती मजा येईल विचार करा. इकडे बघा कसे रोड आहेत, काय आहे, आणि लोक इथं गोळा फेकला जातात, प्रॅक्टिस करण्यासाठी येतात. आणि आपण आलो आहे आपला ब्लॉग घेण्यासाठी. आता बॅकला बघा, सगळीकडे बघा, सगळीकडे तुम्हाला अंधार हे दिसेल, झाडं झुडपं दिसतील. अशा पॉईंटला जर कुठला चिता म्हणा काय आलं म्हणा, कारण की राहण्यासाठी अशीच जागा राहते त्यांच्यासाठी पण. मागं बघू शकता पूर्ण जंगल आहे पूर्ण, आणि जंगलामध्ये पूर्ण ट्रॅकिंग करणं चालू आहे. आता बघू आपण पुढं काय आहे काय नाही, काय बघायला भेटल का नाही ह्याची काय माहिती नाही. पण अशा जागेवर जर ट्रॅकिंग करायला हे होत असेल तर किती भारी फील येते बघा. तुम्ही फक्त कॅमेऱ्यामध्ये बघताय तर तुम्हाला एवढी भारी फील आहे, तर इथं जे रिअल ट्रॅकिंग करतात आहेत तर त्यांच्यासाठी कशी फिलिंग असेल ही फक्त बघा तुम्ही. वाव, पूर्ण वाढलेले ह्याच्या झाडं झुडपं, पावसाच्या ह्याच्यामध्ये तर ट्रॅकिंगला जर इथं आलं कोण तर किती मजा येईल विचार करा बघा. आता आपण चाललो आहे रिटर्न. आता आपल्याला पूर्ण ट्रॅकिंग करायची नाही, आपण एकदा फ्री टाईममध्ये आलं ना तर आपण ट्रॅकिंग करू. आता आपण फक्त बाग दाखवण्यासाठी आलो आहे, त्याच्यामुळे फक्त दाखवू, आणि आपण नेक्स्ट टाईम पूर्ण बागेचं माहिती आपण घेऊ. तिथं 4 रोड आहेत, एक आपण आता बघितलेला पहिला होता, तो दुसरा आहे, आणि आता इथं तिसरा आहे. इथनं 2 रोड गेलेले, एक इकडे गेला आहे आणि एक इकडे गेला आहे. पहिलं आपण इकडे बघू, आणि नंतर आपण बघू खाली काय आहे काय नाही, कसं आहे फिलिंग. बघा तुम्ही कशी फिलिंग आहे. ट्रॅकिंगसाठी सगळ्यात बेस्ट आहे अंदाज तरी. कोण कोण ट्रॅकिंग करतं त्याला अंदाज असेलच. अशा जागेवर ट्रॅकिंग करण्यासाठी फील काय येते ते. आपण आलो आहे लास्ट रोड हा. तर इथं बघायला गेलो तर छोटा रोड आहे, आणि हा लास्ट आहे अंदाज तरी. पूर्ण साईडचं पूर्ण आपण फिरलो नाही आहे, आपण फक्त स्टार्टिंगचे जे क्लिप्स स्टार्टिंग आहे तीच दाखवतो ह्याच्यामध्ये. आता बघू आपण. फील तर भारी येते, पण पूर्ण ट्रॅकिंग करण्यासाठी आपल्याकडे टाईम नाही. आपण आलो आहे ओला उबेरच्या धंद्याला, गाडीवर आलो आहे आपण. आता कस्टमरला इथं सोडलं होतं, ट्रॅकिंगला आले होते म्हणून म्हणले होते ते. कस्टमरला इथं सोडलं होतं आपण, कस्टमरला सोडलं म्हणून आपण इथलं फक्त क्लिप्स घ्याव्या म्हणून आपण आलेलो आहे. बघा फक्त हे कसं वाटतंय.
असं जंगल आहे, जंगलामध्ये झाडं झुडपं. ह्या अशा झाडाझुडपामध्ये ट्रॅकिंग करण्यासाठी म्हणा, फिरण्यासाठी म्हणा, मनसोक्त म्हणजे नैसर्गिक फील घ्यायची असेल तर ही जागा सगळ्यात बेस्ट म्हणू शकतो आपण. नैसर्गिक तर कुणाला नैसर्गिक फिलिंग घ्यायची असेल आणि ट्रॅकिंग करायची असेल तर ही जागा कोथरूडमधली सगळ्यात बेस्ट आहे. मी कोथरूडच्या बागेचं लोकेशन बी दाखवतो आणि कोणी यायचं असेल तर येऊन व्हिजिटिंग करा. व्हिजिटिंग करून झाल्याच्या नंतर कमेंट्स करा की चांगली आहे का नाही बाग. आता आपण इथं चाललो आहे. मेन आता पूर्ण व्हिडिओ तर शॉर्ट राहणार आहे. नेक्स्ट टाईम जर आलो इथं तर आपण फुल व्हिडिओ दाखवू आणि पूर्ण व्हिजिटिंग करू, पूर्ण जंगलाची पूर्ण शेअर करू आणि आपण नंतर दाखवू फुल. मग हे शॉर्ट्समध्ये बघा आणि येऊन वॉकिंग करण्यासाठी चांगलं आहे. मी हेच सजेशन करू शकतो. पहिली जागा असेल निसर्गामधली, तिथं तिकीट नावाची चीज नाही आहे. रिक्षा चालवण्याचा फायदा आहे का नाही मला माहिती नाही, पण माझी जी लाईन केली आहे मी यूट्यूब लाईन, त्या लाईनमध्ये माझा थोडासा फायदा होतो सोशल मीडियाच्या लाईनमध्ये, की मी असे जागा जे मी फिरतो ते कुणाकुणाला माहिती असतं नसतं. मी त्या लोकांना दाखवायचं काम करतो फक्त. आता मी एवढं फिरून आलो, माझा थोडासा बेनिफिट माझा बी झाला. आता शुद्ध शिवाजीनगर म्हणून एक आहे, तिथली लोकेशनची बुकिंग बसली आहे. 100 रुपयाचा आकडा आहे. माझं एक काम झालं, फिरून बी झालं आणि दुसऱ्या कामाने मला धंद्यासाठी बुकिंग पण भेटली. आता बघू आपण पिकअप करू. आपला रेग्युलर धंदा किती होतोय काय होतं बघू आपण. बुकिंग काहीतरी 65. चला, आपला FC रोडचा ड्रॉप झाला. FC रोडचा ड्रॉप जसं झाला की आपल्याला लगेच पडली बावधन 10 किलोमीटरची. 10 किलोमीटरला आपण जाऊन बघू किती पैसे मिळतात आणि किती वेळ लागतो. $175 दाखवलं. एकच चला. आम्ही मावशी आजीला घेऊन येतो. मला तुम्ही समोर इंटरेस्ट विचारते. 103 रुपये. बावधनवरनं आलो होतो कोथरूडला. कोथरूड रामबाग कॉलनी म्हणजे रामबाग कॉलनीमध्ये आलो होतो. रामबाग कॉलनीवरून रिटर्न पडली परत बावधन. आता बघू पिकअप होतं का नाही. पिकअप लोकेशनला पोहोचलो आता आपण. FC रोडवरनं आपण गेलो होतो डायरेक्टली बावधनचा फेअर आपल्याला भेटला 10 किलोमीटरला 175. आता बघू. आता आलो आपण कोथरूडवरनं रिटर्न बघू आता किती पैसे होतात आणि आपल्याला किती मिळतात हे बघू आपण.
आपली बावधनची बुकिंग झाली कॅन्सल. आता बावधन पण कॅन्सल आहे. आपल्या बसली शिवणे. आता बघू 10 किलोमीटरची बुकिंग आहे. पिकअप करायला आलो आहे. कस्टमरला फोन लावून किती पैसे मिळतात आपला 10 किलोमीटरला शिवण्याला आपण बघू. नाही सॉरी माझं उलटं व्हायचं मी तो पिन करतो गाडीचा नंबर 177 रुपये दाखवते. आज आपली कॅश जी झाली आपण ती बघतोय. रोज रोज कॅश होत नाही. आज कॅश झालेली. कॅश चेक करू. 500 600 700 800 900 1000 1100 टोटल 1130 रुपये कॅश आहेत. आणि ऑनलाईन वेगळे आहेत. ऑनलाईनचं आपण बघू टोटल करू आणि आपण लास्टला व्हिडिओचा एंडिंगला बघू. टोटल 1100 रुपये आजचा धंदा कॅश. कर बंद.